पण प्रोटीन आणि जिममध्ये मिळणाऱ्या पावडरी हे एक जे गणित बनलेलं आहे, कदाचित ते जसं पनीर प्रमोट केलं गेलेलं आहे, तसंच ह्या पावडरीही प्रमोट केल्या गेलेल्या आहेत. तर ह्या कुठल्या पावडर, किती प्रमाणात, कशा चांगल्या समजाव्यात, ह्याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येऊ शकेल का? आपण 0.6 1 ग्रॅम प्रोटीन म्हणतो. सुरुवात करू पहिले तुमचा डायटरी प्रोटीन इक्विप करा. मी डाएटमध्ये प्रोटीनच खात नाही. आता मी जर म्हटलं पोहेच खाल्ले आणि हेच खाल्ले प्रोटीन आणि लगेच पावडर खायला गेलो तर चुकीचं आहे. दुसरा स्टेप मग येतो, मग जिम ट्रेनर लिहून देतो, तुम्ही प्रोटीन खा. काय खा म्हणण्यापेक्षा प्रोटीन खा. मग ते म्हणतात जिम झाल्यावर 1 स्कूप घ्या मग रात्री 1 स्कूप घ्या, मग 200 ग्रॅम चिकन खा, मग चिकन नसलं तर पनीर. असा जो प्रमोट केला जातो हा कुठेतरी ना तुमचा प्रोटीन 150 ग्रॅमला जातो. समजून घेणं गरजेचं आहे, की माझा बेस आहाराचा एनर्जी आहे. फूड गिव्हज मी एनर्जी आपण 7वीतच शिकलेलं आहे. शाळेत शिकवलंय मला, की आहारातनं काय मिळते? तर ऊर्जा. ह्या ऊर्जेतला मॅक्सिमम 20%च मी प्रोटीन खाऊ शकते. मला वजन कमी करायचंय, मी ऊर्जाच कमी करते. मी जर कॅलरीज कमी खाते, तर त्याचा 20% 60च ग्रॅम येतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला पाऊल असतो जिम केल्यावर लगेच काही आपण फार हेवी वेट्स उचलत नाही. डायटरी प्रोटीन्सवर काम करणं गरजेचं आहे. त्यात पण एक कॉम्प्लिमेंट कारण प्रोटीन पचायला जड आहे. प्रोटीन पचनाबरोबर खूप एनर्जी वापरते. गॅस्ट्रिक डिस्ट्रेस होऊ शकतो कारण हालचाल कमी झाली आहे. तरी कुठेतरी समजणं गरजेचं आहे, की एनर्जी बेसमध्ये इनटेक आणि एक्सपेंडिचर. 1 तास जिममध्ये व्यायाम करते आणि अति प्रोटीन खाते तर पचनक्रिया होणारच नाही. दिवसभर बसून असतो आपण. सो हे जे प्रोटीनला मला सपोर्ट देणं माझ्या डाएटमधनं गरजेचं आहे. हा पहिला डायटरी प्रोटीन, फूड फर्स्ट पॉलिसी. मग आपण येतो की गुड क्वालिटी प्रोटीन. शेवटी असेन्शियल अमायनो ॲसिड कंप्लीट असलेला प्रोटीन म्हणजे गुड क्वालिटी. मग तुम्ही व्हे घ्या, सोय घ्या, प्लांट घ्या, ओट्स घ्या, काहीही फरक पडत नाही. फक्त आपण गुड क्वालिटी त्या डब्यावर बघणं गरजेचं आहे, की पेडिकास, डायस, DIASS म्हणतो, इंडिस्पेन्सिबल अमायनो ॲसिड स्कोर. म्हणजे त्यांना सांगायचं आहे, की हे खाल्लं की तुम्हाला ह्याची 100% प्रोटीन. आता तर एसेन्शियल अमायनो ॲसिडचे सॅशे पण मिळतात. 10-10 ग्रॅमचे. ज्यांना प्रोटीन पचत नाही, ते 10-10 ग्रॅमचे सॅशे घेऊन पण आपण प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो. म्हणजे एक बाजूला पेशंट आहे जे आय-सी-यू, क्रिटिकल केअर त्यांना प्रोटीनची गरज आहे. एक बाजूला हा एक क्लास आहे जिथे प्रोटीन अति खाल्लं जातं. सो हे कुठेतरी बॅलन्स करणं गरजेचं आहे. कुठलाही प्रोटीन तेवढाच क्वालिटी प्रोटीन देतो कारण ते बनतंच आपल्याकडे पेडिकासफोन म्हणजे एसेन्शियलचा सगळा त्याला एक प्रोफाइल करूनच देतात. मग त्यात 3 क्लास असतात. कॉन्सन्ट्रेट, आयसोलेट आणि हायड्रॉसलेट. कॉन्सन्ट्रेटमध्ये काय होतं ते जरा स्वस्तही असतं. आता इमॅजिन करा व्हे प्रोटीनची जर चर्चा केली. दुधातला पनीर काढल्यावर असलेल्या पाण्यामध्ये मधला व्हे प्रोटीन. ते महाग असणारच कारण तो व्हे आहे. ते पाण्यातलं प्रोटीन जास्त निघत नाही. पण त्यात फार जास्त चर्चा कॉस्टवर काय नाही करायला पाहिजे कारण त्याचा सोर्स आपल्याला कळला. स्वस्त मिळत असेल तर काहीतरी भेसळ आहे त्याच्यात. कारण तो मुळातच कॉस्टली मिळणार आहे. त्याच्यानंतर त्या पाण्यातनं कॉन्सन्ट्रेट मिळालं तर त्यात थोडा फॅट असतो. पचनावर थोडा ताण देतो. इट इज डिफिकल्ट टू डायजेस्ट. मग मी नेहमी म्हणते, की यंग असेल, कोणाला असा फॅटचा प्रॉब्लेम नसेल, तर ते व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट शेवटी तो पण कंप्लीटच आहे. फक्त फॅट आणि पचनक्रियावर ताण देतो. नेक्स्ट स्टेप आयसोलेट. त्यात ब्रांच चेन अमायनो ॲसिड जास्त असतात. ते पण 25, 22, 25, 24, 80% प्रोटीन हा त्याचा गोल असतो. तो पचायला ईझी असतो. पण मला 24 ग्रॅम खरंच हवंय का? का मी अर्ध्या स्कूपपासून चालू करतो? पाण्यातच घ्यायला पाहिजे. दुधाचा अतिरेक चुकीचा आहे. दूध हा प्रोटीनमध्ये केझीन हा सगळ्यात बेस्ट प्रोटीन आहे. म्हणूनच कमी खायचा. बेस्ट प्रोटीनला पचायला वेळ लागतो. म्हणून 300 एम-एल दूध, दूध आम्ही प्रोटीनसाठी बघतच नाही. दूध आम्ही कॅल्शियम, त्याच्यामधला जो बाकीचे जीवनसत्व आहे ते बघतो. मग प्रोटीन सप्लिमेंट अर्धा 1 स्कूप जर घेताय तुम्ही, तर तुम्ही जो व्यायाम करता, ते परिपूर्ण तुमच्या शरीरापर्यंत पोहोचेल. कारण तुम्ही व्यायाम करताय आणि प्रोटीन तेवढा मिळत नसेल, तर तुमचा बोन डेन्सिटी कमी होतो, तुमचा मसल लॉस होतो. तर ते बरोबर आहे, की आपल्याला सपोर्टची गरज आहे, जर माझ्या बॉडीला त्याची गरज मी वाढवली असेल. मी योगा करते, वॉकिंग करते, मग तुम्हाला गरज नाहीये त्याची. हायड्रो आयसोलेट? हायड्रॉक्सिलेटला अजून ईझी टू डायजेस्ट जे आपण आय-सी-यू क्रिटिकल केअरमध्ये देतो. पेप्टोबिन्स जे डायरेक्ट पेप्टाइड फॉर्ममध्ये प्रोटीन्स असतात, ते फारच एक्सपेन्सिव्ह असतात. ते वेलनेसमध्ये येतच नाही. ते इलनेसमध्येच आपण विचार करतो. कारण त्याची क्वांटिटी आपण फार देत नाही आणि म्हणून ज्यांना खरंच गरज असते क्रिटिकली इल पेशंट जे जास्त न्यूट्रिशन घेऊ शकत नाही, त्यांना आम्ही प्रमोट करतो. वेलनेस इंडस्ट्रीमध्ये हायड्रॉक्सिलेट नाहीच देत आपण. सो जेव्हा आपण कुठल्याही पेशंटना प्रोटीन रेकमेंड करतो, तेव्हा कॉमनेस्ट 2 कारणं पेशंट्सकडून दिली जातात प्रोटीन टाळण्यासाठी.
एक कारण असतं की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. तर अशा मंडळींना आपण काय प्रोटीन्स रिकमेंड करू शकू जी डाएटच्या थ्रू मिळू शकतील? व्हेजिटेरियनला कॉम्बिनेशन मील सगळ्यात पहिले सांगतो, की वरण-भात, पोहे, दही असं. 2 आम्ही सांगतो, की तुम्हाला थोडा सपोर्ट तर गरज आहे. कारण तुमची प्रोटीनची गरज जास्त आहे. हीलिंग आहे. नॉर्मल माणसाला आम्ही विचार करू शकतो. पण जर पेशंट आहे आणि त्याला हीलिंग आहे, त्याला रिकव्हरी आहे, अॅनाबॉलिक फेजमध्ये आहे, तर आम्ही म्हणतो, की तुम्ही एक छोटा प्रोटीन घेणं 15 ते 20 ग्रॅम घ्या तुम्ही, कशातनं तरी घ्या. मग सत्तू माल्ट. सत्तू म्हणजे फुटाण्याचं पीठ. हे बेंगॉली लोकं आणि बिहारी लोकांमध्ये खूप रोजचं आपण जसं नाचणीचं अंबिल करतो, तसे ते सत्तू करतात. बंगाली लोकं ते बहुतेक पाण्यात लिंबू घालून घेतात, बिहारी लोकं ताकात घेतात. दोन्हीमध्ये जर आपण बघितलं, तर ते ताक आणि पाणी त्याची बायो अवेबिलिटी वाढवते आणि तो कुठेतरी डॉर्मंट आणि तो सत्तूचा प्रोसेस पण कसं भिजवतात, वाळवतात, पीठ करतात. जेव्हा हे प्रोसेस केलं जातंय, ती त्यातली अमायनो ॲसिड्स बऱ्यापैकी बायो ॲक्टिव्ह होतात. त्यात मी ताक किंवा लिंबू घालून घेणार, तर सगळे लायसिन हा सगळ्यात जास्त लागणारा अमायनो ॲसिड तो डाळीतच असतो. तो ह्याच्यात मिळत नाही. लायसिन मला 100% मिळाला त्याच्यातला, तर मी भात आणि प्रोटीन तर शेवटी सगळा प्रोटीन अमायनो ॲसिड पूलमध्येच जाणार आहे. म्हणून आम्ही म्हणतो प्रोटीन डिव्हाईड करा. एकदाच प्रोटीन फक्त चिकन खाणे, फक्त पनीर खाणे टाळा. पनीरही खायचंय ना 25 ग्रॅम, 10 ग्रॅम असं वाटून खा तुम्ही. मगच डायजेस्टिबिलिटी, ॲब्सॉर्बिबिलिटी इम्प्रूव्ह होते. म्हणजे डाळी आणि उसळी ह्या प्रोटीनच्या खूप चांगल्या सोर्सेस आहेत. पण बहुधा ताबडतोब त्या प्रोसेस करण्यापेक्षा त्या जर थोड्याशा भिजवल्या, अ, त्याचं पीठ केलं आणि त्यांना कॉम्बिनेशनमध्ये वापरलं तर त्या जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतात असं आपल्याला यातनं म्हणता येईल. आणि जे लोकं व्हीगन असतात त्यांच्यासाठी? व्हीगन म्हणजे दूध नाही. नो ॲनिमल प्रॉडक्ट्स त्याला आपण दूध म्हणतो. हे नाही, पण त्यांच्यासाठी आम्ही म्हणतो, की एकदा हिशोब लावा तुमचा प्रोटीन. वरण-भात हे सगळं कितीही केलं तरी वरणात नाही आणि एवढं पचत नाही. आपण डाळ, उसळी, कडधान्यांना आता तुम्ही भिजवताना डाळ 10-20 ग्रॅम भिजवलं, की ती वाटीभर होते. ह्याच्यापेक्षा जास्त मी खाऊ शकत नाही. मुगाच्या डाळीचे डोसे करा, छोले खा, मूग खा. आपण ते 20-25 ग्रॅमपेक्षा जास्त खाऊच शकत नाही. ते मला 7 ते 10 ग्रॅम प्रोटीन रडत-रडत देतील. सो आय एम कॉम्प्रोमाइज्ड. कुठेतरी क्वांटिटेटिव्ह अप्रोचमध्ये मला डाळी-उसळी खाल्लं जात नाही. माझा कॅल्शियम कॅल्शियम पण कमी पडायला लागतो. पण दह्यातला बेस्ट कॅल्शियम माझ्या शरीराला मिळतो. 1 ग्रॅम कॅल्शियम मला रोज हवाय. असा मला कॅल्शियम मिळणारच नाही कारण प्लांट प्रोटीन आणि ह्याच्यामधलं फायबरमुळे कॅल्शियम ॲब्सॉर्ब होत नाही. त्याच्यामुळे मला कुठेतरी व्हीगन लोकांना सांगायचं, की तुम्ही प्लांट प्रोटीन घ्या, हरकत नाही. पण 1 स्कूप घ्या रोज. मगच तुम्हाला त्याची सपोर्ट मिळाल्यावर बऱ्यापैकी दिवसाची गरज आपली भागते. असं आपण सांगू शकतो. किंवा काही जण असंही म्हणतात, की आम्ही लॅक्टोज इंटॉलरन्स आहोत. त्यांना सुद्धा आपण प्रोटीन डाळी तर सहज रेकमेंड करू हो, शकतो. 2 वाटी दही नक्की खाऊ शकतात. दही हा बेस्ट क्वालिटी ऑफ प्रोबायोटिक प्लस कॅल्शियम प्लस 5 ग्रॅम प्रोटीन एका वाटीत दही येतं. लॅक्टोज इंटॉलरन्सला सुद्धा हो, दही चालतं, पनीरही चालतं, ताक चालतो, कढी चालते, पी प्रोटीन्स चालतील. प्रोटीन चालतं. जो काही प्लांट प्रोटीन मिक्सचर मिळतो, राईस, पी वगैरे चालतं. मुळात काय कुठलीही गोष्ट भिजवली, मोड आणली, वाळवली, पीठ केली, त्याची बायो अवेबिलिटी सगळ्या दृष्टिकोनातनं वाढते. मग मायक्रो न्यूट्रियंट्स असो किंवा प्रोटीन असो. त्याच्यामुळे लहान बाळाला आपण सुरुवात सत्वनी देतो. हाच कन्सेप्ट आम्ही आता जिरॅट्रिक पेशंटला देतो. म्हणजे 60च्या नंतर नाचणीचं सत्वच, नाचणीचं पीठ नाही. हे सत्व आणि पिठात जर आपण अंतर समजलं, की पीठ डायरेक्ट दळून आणलं आणि भाकरी केली. त्यातला प्रोटीन वगैरे मिळणं अवघड आहे. पण मी भिजवून वाळवून सत्व करून त्याची खीर केली आणि आपल्याकडे कॉम्बिनेशनमध्ये प्लांट प्रोटीन काही वापरले, की दूध, दही, डाळ वापरलंच जातं. सो हा कॉम्बिनेशन जेव्हा येतो इडली, डोसा, मुगाची डाळीची खिचडी, थालीपीठ, इट इज अ फॅन्टास्टिक वे ऑफ लर्निंग. थालीपीठ पण भिजवून डाळी वगैरेच केलं जातं. तो आपल्या कल्चरमध्ये खूप बायो अवेबिलिटी आहे. फक्त समजायची काय गरज आहे? आय वुल्ड पुट दॅट वर्ड न्यूट्रिशन लिटरसी. शाळेपासूनच ते सुरुवात करणं गरजेचंच आहे आणि माझा खूप जास्त भर न्यूट्रिशन लिटरसीवरच आजकाल जास्त असतो. किती इंटरेस्टिंग आहे ना, जेव्हा डाळी आपण दळतो त्यांचं पीठ असतं. जेव्हा ते भिजवतो, वाळवतो आणि मग दळतो तेव्हा त्यांचं सत्व होतं. सत्व या शब्दातच किती मोठं ज्ञान साठवलेलं आहे, की पीठ आणि सत्व. मला असं वाटतं, की याच्यापुढे सगळे डाळीचे पदार्थ मी भिजवून, वाळवून पीठ करूनच वापरणार आहे. वाह! असंच प्रोटीनबद्दल एक बऱ्याच जणांचा समज आहे, की जर मी भरपूर प्रोटीन खात असेन, तर माझ्या मसल्स एकदम डोलेशोले होतात. तुम्हाला काय वाटतं? हां, एनर्जी आपल्याला देणारा मॅक्रो कार्बोहायड्रेट आणि फॅट आहे. तुम्हाला डोले-शोले बनवायचे आहे ना, तर मग तुम्हाला तो
प्रोटीनला म्हणायचं तू फक्त डोले शोले बनव. तू बाकी एनर्जी देऊ नको. म्हणजे मी प्रोटीन तर खातोय. मग माझी बॉडी प्रोटीनला फक्त मसलला जर द्यायची असेल, तर मला त्याच्या बरोबरीने कार्ब आणि फॅट खाणं गरजेचंच आहे. म्हणून आम्ही म्हणतो की कार्बोहायड्रेटला प्रोटीन स्पेअरिंग ॲक्शन. जर मी कार्ब दिला, तर माझ्या प्रोटीनला ते काम करता येईल ज्याच्यासाठी मी खातोय. नुसताच प्रोटीन खाल्लो माझ्या ब्रेकफास्टमध्ये 4 अंडी, दुपारी जेवताना मी सॅलड आणि चिकन आणि रात्री पनीर आणि चिकन. शून्य मसल बिल्डिंग. उलटा सगळा अमायनो ॲसिड ब्रेकडाऊन होऊन मसल कॅटाबॉलिक जातो. तुमच्या मसल बिल्ड झाल्यावर मसलला ग्लायकोजन लागतं. म्हणून तो कार्बोहायड्रेटला न विसरता ऑफकोर्स त्यात वेगळे कार्ब, कॉम्प्लेक्स कार्ब वगैरे तो भाग वेगळा. मग फक्त प्रोटीन घेऊन 120, 150, 200 इट वोंट वर्क. कार्ब, प्रोटीन एकत्र घेणं तरच तुमचा तो मसल बिल्डिंगचा जो तुमचा गोल आहे तो पूर्ण होतो. सो इंटरेस्टिंग ना. मला वाटतं की ही एक खूप महत्त्वाची इन्साईट आहे की तुम्हाला जर प्रोटीन्स घ्यायचे असतील तर त्यांना स्पेअर करायला लागेल. कारण जेव्हा तुम्ही त्यांना स्पेअर कराल तेव्हाच ते त्यांचं जे डिझायर्ड काम आहे ते करतील आणि मग एनर्जीसाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी कामाला येतील. आणखी एक माहिती लोकांना हवी असते ती प्रोटीनच्या टायमिंगची असते, की दिवसातल्या कुठल्या वेळेला मी जर प्रोटीन घेतलं तर त्याचा मला सगळ्यात चांगला इफेक्ट असेल, असं काही असतं? प्रत्येक जेवणात 10-12 ग्रॅम प्रोटीन खावाच, कारण एकदम प्रोटीन पचत नाही ना, आपण चर्चा केलीच आहे. केझीन हा सगळ्यात बेस्ट क्वालिटी प्रोटीन आहे, जे दुधातनंच मिळतं आणि आजकाल केझीनचे सप्लिमेंट पण मिळतात. केझीन आम्ही प्रमोट करतो, की तुम्ही रात्री घ्या. जर तुम्ही एक कपभर दूध, दही जे काही तुम्हाला पचू शकतं, म्हणजे बिगर लोकांनी पण विचार करणं गरजेचं आहे, की मी जर प्रोटीन रात्री घेतलं, तर प्रोटीन पचायला वेळच लागतो. प्रोटीनला 12 तास, 8 तास. तर रात्रीच्या पेसमध्ये बॉडी बऱ्यापैकी अमायनो ॲसिड बिल्डिंग करून, कारण अख्खा मसल बिल्डिंग रेस्टमध्ये होतो. रिकव्हरी, एनाबॉलिझम सगळाच रेस्टमध्ये होतो. तर रात्री जर आपण गुड क्वालिटी प्रोटीन दिलं विथ स्मॉल अमाउंट ऑफ स्टार्च, म्हणजे मी एक उदाहरण देईन, की मला तर रात्रीचं जेवण मी तुमच्यासाठी सांगेन, की मी थकून येतो, मला कम्फर्ट आहे फूड म्हणून. की काय रात्री घ्यायला पाहिजे? की मग अंडी खात असेल तर अंडी खा तुम्ही. त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर खा आणि तुम्ही पाहिजे तर पाटीभर दही खा. हा गुड क्वालिटी प्रोटीनचा ॲडजस्टमेंट. नॉन-व्हेज नसेल, मी व्हेज असेल. वरणात भात खाला, वरण भात बाउलमध्ये तूप घालून खा, भाजी खा, झोपताना वाटीभर दही किंवा तूप प्या. सो तो प्रोटीन जो केझीन आपल्याला सपोर्ट लागतो रात्रीच्या एनाबॉलिकमध्ये, तो जर आपण रात्री घेतला, तर इथे सकाळी दूध पिण्यापेक्षा रात्री कपभर दूध. कप म्हणजे कसा समजणं गरजेचं आहे. हे शेअर आहे. ते वेस्टर्न कटलरी इंडियन कटलरीला रिप्लेस करते ना. आपल्याला इंडियन लोकांना इंडियन कटलरीमध्येच जाऊन खाणं-पिणं पडतं. नाही आणि मला तुम्ही हे सांगताय त्यातनं एक गोष्ट जाणवते, की जर रात्री प्रोटीन घेतलं ना, तर मध्यरात्री लागणारी भूक पण कमी होते. बरेच वेट गेनचे जे इश्यू आहेत, ते मिडनाईट मीलशी निगडीत असतात. बरीच मंडळी आपल्याकडची जागरणं करतात आणि रात्री उशिरा कार्ब्स घेतात. सो जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला थोडंसं लेट इव्हनिंगला जर चांगला प्रोटीन लोड घेतलात, तर झोप चांगली लागेल. प्रोटीन मसल बिल्डिंगला चांगलं कामाला येईल आणि मिडनाईट भूक लागणं पण कमी होईल. वॉव! इट्स अ व्हेरी गुड रिव्हिलेशन. जाता-जाता टिप देऊ सर, ऑडियन्सना टिप देईन. संध्याकाळी 4ची 6ची जी भूक असते ना, ती तुम्ही पौष्टिक लाडू, नट्स, सत्तू, प्रोटीन शेक, ती जी भूक तुम्ही प्रोटीननी भागवली जसं डॉक्टरांनी म्हणलं, तर मला वाटतं ते कुठेतरी तुमचा रात्रीचा क्रेव्हिंग, मध्यरात्रीची भूक, घरी जाऊन काहीतरी अनाप-शनाप खाणं, घरी जाता-जाता काहीतरी दिसल्यावर उचलणं, हे सगळं कमी होईल. करून बघा. 6 वाजता प्रोटीन घेतलं, की मे बी तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग फार सोपं होईल तुम्हाला. सुपर्ब. सो प्रोटीन कधी घ्यावं, किती घ्यावं, कुठलं घ्यावं, अ, फक्त प्रोटीन घ्यावं की नाही घ्यावं, याशिवाय प्रोटीनविषयी तुम्हाला काही सांगावसं वाटेल, आवडेल? लास्ट एक, प्रोटीन सब्जेक्ट टू डायजेशन असतं. 100% प्रोटीन शरीराला लागू पडतच नाही. खाल्ल्याला 50% 60%च. तर म्हणजे आपला भ्रम आहे ना, मी 100 ग्रॅम प्रोटीन खाते आणि 100 माझ्या शरीराला लागू होतं, नाहीच होत. बरेच प्रश्न पेशंट, लहान मुलं येतात, स्पोर्ट्सवाले येतात, की आम्ही तर एवढं प्रोटीन खाऊ घालतो. मग हे प्रोटीन अंगी का नाही लागत? कारण शरीराला ते प्रोटीन झेपतच नाही. म्हणून फार महत्वाचं आहे, की प्रोटीन सब्जेक्ट टू डायजेशन. पचनावर ताण न येण्यासारखा जर तुम्ही हिशोब लावून समजून खाल्लं, तरच त्या प्रोटीनचा उपयोग आहे. वाह! व्हॉट अ गुड वे टू कन्क्लूड धिस मोस्ट इम्पोर्टंट टॉपिक, मोस्ट इंटरेस्टिंग, ज्याच्याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत, की समजून-उमजून योग्य प्रकारे जर प्रोटीनचा वापर केला, तर त्याच्यासारखं बेस्ट न्यूट्रिएंट नाही आणि जर न समजता केलं, तर त्याच्यासारखं हार्मफुल ते ठरू शकत नाही. आपल्याकडे असे बरेच पेशंट्स येतात, जे एक्सेस प्रोटीनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे गट रिलेटेड इश्यूज घेऊन येतात. त्यामुळे मला वाटतं, की हा विषय आपण अतिशय छान
360 डिग्री कव्हर केलेलं आहे आणि असेच न्यूट्रिशन रिलेटेड सगळे विषय आपण याच्या पुढेही कव्हर करूया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.